2023मध्ये आसाममध्ये विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यानंतर अनेक जुन्या जागा संपुष्टात आल्या आणि अनेक नव्या जागा तयार झाल्या आहेत. यामध्येच एक आहे गुवाहाटी सेंट्रलची जागा, जिथे यंदा लढत भाजपचे विजय गुप्ता आणि AGP जो काँग्रेसचा मित्रपक्ष आहे त्यांच्या कुंकी चौधरी यांच्यात आहे. पण ही लढत केवळ यामुळेच रंजक नाही की कुंकी चौधरी ज्या फक्त 27 वर्षाच्या आहेत आणि विजय गुप्ता जे बिहारी वंशाचे आहेत, अर्थात त्यांचं कुटुंब गेल्या 2 पिढ्यांपासून आसाममध्ये स्थायिक आहे. पण गेल्या काही दिवसात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी कुंकी चौधरी यांच्या आईवडिलांची खाण्यापिण्याची पद्धत कुठेतरी हिंदू चालीरीतींशी जुळत नाही असे म्हणून ही लढत आणखी रंजक केली आहे. आपल्यासोबत AGPच्या कुंकी चौधरी आहेत. कुंकी, तुमच्या वयाबद्दल बरीच चर्चा आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा तर काहीच नाहीये. मी इथे लोकांसाठी काम करायला आले आहे. सेंट्रल गुवाहाटीच्या लोकांसाठी आणि आसामच्या लोकांसाठी काम करायचं आहे. त्यामुळे वय इथे मोठा मुद्दा नाहीये. लोकांबद्दलचं माझं जे कमिटमेंट, पॅशन आहे तेच घेऊन मी इथे आले आहे आणि इथे लढायला आले आहे. यावेळी तुम्हाला मत का द्यावं? मला मत यासाठी द्यायला हवं कारण मी सध्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करते आणि मला इथे एक खूप पारदर्शक आणि जबाबदार व्यवस्था निर्माण करायची आहे, जिथे प्रशासन आणि जनतेमध्ये कोणतीही दरी नसेल आणि सेंट्रल गुवाहाटीमधील ज्या काही मुख्य समस्या आहेत त्या सर्वांवर चांगल्या प्रकारे तोडगा निघू शकेल. तुमचा मुकाबला भाजपचे विजय गुप्ता यांच्याशी आहे. तुम्ही त्यांच्यापेक्षा कशा सरस आहात? हो, ते खूप शक्तिशाली आहेत, पण सेंट्रल गुवाहाटीचे मतदार जास्त शक्तिशाली आहेत. म्हणून 9 तारखेला सेंट्रल गुवाहाटीचे लोक ठरवतील त्यांना काय हवं आहे. असंही आहे का की तुम्ही स्थानिक आहात, ते बाहेरचे आहेत? ही काही मुद्द्याची गोष्ट नाहीये. त्यांचंही ध्येय सारखंच आहे, माझंही ध्येय सारखंच आहे. आम्ही दोघी इथे लोकांसाठी काम करायला आले आहोत आणि दोघीही आता लढत आहोत. म्हणून 9 तारखेला लोक ठरवतील की त्यांना काय हवं आहे आणि कोण हवं आहे. तुमच्या विरोधात हे बाहेरच्या लोकांचा मुद्दा उचलत आहेत. काही मोजके लोक, मोजून 10 लोक सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत, मीडियामध्ये करत आहेत. हे मीडिया आणि सोशल मीडियावर हे मुद्दे जे उचलत आहेत ते लोक आसामचे शत्रू, ते आसामचे शत्रू आहेत. त्यांना नको आहे की जो आसामी समाज आहे जिथे लोक शांतता आणि वारसा जाणू इच्छितात, समृद्धी, आपसात कोणताही भेदभाव न ठेवता एका चांगल्या आसामी समाजाची स्थापना करायला जात आहोत. आणि भारताची संस्कृती आणि सभ्यता जी 5000 वर्ष जुनी आहे तिची पोषक भारतीय जनता पार्टी आहे. असा प्रचार करणारे लोक आमच्या आसाम मातेचे शत्रू आहेत आणि भारताचे शत्रू आहेत. ज्या तुमच्या प्रतिस्पर्धी आहेत त्या स्वतःला इथली मुलगी म्हणतात. प्रत्येक माणूस, इथे राहणारा प्रत्येक माणूस इथली मुलगी आणि मुलगा आहे. आसाम त्यांची संतान आहे. आसाम मातृभूमीचं हृदय खूप मोठं आहे, ते सगळ्यांना सामावून घेतात. म्हणून जर कोणाला माहीत असेल तर असं वाक्य बोलू नये की मी आहे आणि तुम्ही नाही. हा भेद. तुम्ही काय आहात? मी आसामची संतान आहे. ही माझी जन्मभूमी आहे, ही माझी कर्मभूमी आहे. माझं आसामच्या धर्तीवर जेवढं प्रेम आहे मला त्याचा गर्व वाटतो की मी आसामच्या धर्तीचा मुलगा आहे. वोट आपण एखाद्या असमीस मुलीला द्यावा की नॉन असमीस पर्सनला द्यावा, तो बेसिस आपण नाही घेतला पाहिजे. हा बेसिस असायला हवा की पुढे भविष्यासाठी त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये कोण काम करेल, काम करतील आणि जो पास्टमध्ये त्यांनी काय काय काम केलं आहे त्या बेसिसवर वोट द्यायला हवा. आम्ही ओरिजिनल, आम्ही इथलेच माणसं आहोत, आम्ही हिंदू माणसं आहोत, आम्ही मामाला देऊ. कोणीही माणूस असो, बिहारी असो, आसामी असो, मूळ गोष्ट एकदम निघून जाते. आपलं हे पुढे जायला हवं, म्हणजे ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून पुढे जावी, पुढे नेता यावी. बिहारी असो, आसामी असो, याच्याशी आमचा मतलब नाही. जर एका बिगर आसामी माणसाने हे तिकीट दिले तर हा एक मुद्दा आहे, कारण आमच्या आसाममध्ये खूप माणसे आहेत, खूप जाणकार समजूतदार माणसे आहेत, खूप शिक्षित माणसे आहेत. तर आमच्या आसामच्या माणसांना आसामबद्दल माहिती असणारच ना. बिगर आसामी माणसाला काय माहित असणार? तो तर बाहेरून आलाय ना. पण त्यांचा जन्म इथेच झाला, ते इथेच जन्मले. अरे त्यांचा जन्म कितीही इथे झाला असला तरी ते बाहेरच्या बाजूने सोडतील, आमच्या आसामच्या बाजूने काहीच करणार नाहीत. तर तुम्हाला वाटते की याचा निवडणुकीच्या वेळी काहीतरी प्रभाव पडेल? यानंतर हे टीव्हीवर पूर्णपणे क्लिक होईल.